नमस्कार मित्रांनो, टेक न्यूज चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि खूप दिवस झाले व्हिडिओज आपण टाकले नव्हते. तर आपण एका सेटअपवरती काम करत होतो. जो आपला आधीचा सेटअप होता तो जरा थोडासा शिकताना कॉम्प्लिकेटेड वाटायचा. मुळात तो सेटअप एकदमच सोपा आहे. आणि मी तर अजूनही म्हणतो की तो आत्मा आहे आपल्या सगळ्या विषयाचा. पण एखाद्या व्यक्तीला चार्ट समजून न घेण्यापेक्षा त्याला असं वाटत राहतं की मी एक्झिक्युशन करतो, मला ते जास्त इम्पॉर्टंट आहे सध्याच्या स्थितीला. म्हणजे काय की समजा एखाद्या वेगळ्या प्रोफेशनचा माणूस आहे की ज्याला कितीही मी म्हटलं तरी सराव गोष्टी करण्यासाठी वेळच मिळत नाही. आणि मला असं वाटायचं आधी की इट्स ओके, करायलाच पाहिजे, त्याशिवाय का उपयोग आहे, असं सगळं बोलायचो मी. आणि आहे पण ते खरं. पण विषय काय व्हायला लागला, नंतर मला काही गोष्टी कन्फर्म झाल्या की अरे हां, मग आपण ह्या सेटअपच्यासाठी आपण प्रयत्न करायला सुरुवात केला. ठीक आहे. ह्या सेटअपमध्ये काय आहे आणि त्या सेटअप काय, आता हे काही नवीन आपण आणून बसवलेला विषय नाही आहे. तो ह्या सेटअपमध्ये दुसरं काही नाही आहे, तोच सेटअप आहे. फक्त एवढंच की मी त्याच्यातनं जे तुम्ही लेवल्स मार्क करायचा, त्याची प्रॅक्टिस करत बसायचा. ठीक आहे. आणि त्या प्रॅक्टिसमध्ये ना तुमचा जसं वेळ जायचा तसं तुम्हाला ते चार्ट समजायला हळूहळू त्या लेवल्स ज्या यायच्या त्याच्यातनं तुम्हाला त्या टेस्टिंग लेवल्स आहेत हे सगळं समजायला सुरुवात व्हायचं. सो आता त्या गोष्टीला आपण सरावातनं डायरेक्ट आणलं आहे ऑब्झर्वेशनमध्ये. म्हणजे काय की आता त्याच्यातल्या ज्या लेवल येतात त्या सगळ्या लेवल ह्याच्यात येतात, सेम टू सेम, काहीच फरक नाही. ठीक आहे. तोच सेटअप आहे, ॲक्च्युली तोच सेटअप आहे. आणि त्या सेटअपच्या पुढचा सेटअप असं पण नाही आहे. त्या सेटअपमधला ज्या लेवल्स येतात त्या आता ह्याच्यात सगळ्या येतात, लाईव्हमध्ये येतात. लाईव्ह अपडेटमध्ये येतात, लक्षात घ्या. लाईव्ह अपडेटमध्ये त्या लेवल्स येतात, लाईव्ह अपडेटमध्ये त्या सेटअप येतात. तुम्ही कुठला पण चार्ट घ्या, तो काही इश्यू नाही आहे. मग आता सब्जेक्ट काय व्हायला लागला की मग ह्याला सरावाची गरज आहे का असा क्वेश्चन आला. तर नाही, याला सरावाची गरज नाही, याला ऑब्झर्वेशनची गरज आहे. ऑब्झर्वेशन. ठीक आहे. ऑब्झर्वेशन लय महत्त्वाचा शब्द आहे. तर ऑब्झर्वेशनमध्ये कसं असतं की तुम्हाला स्वतःला ते बघावं लागतं, समजून घ्यावं लागतं. तो समजूतदार स्वभाव लागतो त्याच्यामध्ये या सेटअपसाठी. तर याच्यामध्ये तुमचा टाईम वाचणार आहे सरावाचा, पण तुम्हाला ऑब्झर्वेशन सोडून कसं झालं, त्याला तुम्ही स्किप नाही करू शकत. मग ऑब्झर्वेशन काय असतं की बाबा हां, ही एक रेंज आहे. समजा ही रेंज आहे एक. ठीक आहे. ही लाल कलर दिसते बघा, आतमध्ये सगळ्या ग्रे कॅन्डल आहेत. तर ते रेंज बाउन्स मार्केट झाले इथून इथपर्यंत. मग ब्रेक झालं, कॅन्डल खाली क्लोज झाली, एक रेंज बनवली दुसरी. ठीक आहे. मग इथं ती अजून एक रेंज बनवली आणि आता ती वरती चाललेलं आहे. ठीक आहे. सो हे मी मागाशीच लेक्चरमध्ये असताना सांगितलं आहे. लाईव्हमध्ये तुम्हाला बघायला मिळतं. तुम्ही वाटलं 1 तासात बघा, अजून क्लिअरिटी येईल. त्या लेवल काय बदलत नाही आता अजिबात, जरा वेळ घेतं ते. ठीक आहे. मग आता काय दिसतंय तुम्हाला की ही एक रेंज बनवली आणि ह्या रेंजच्या आतमध्ये ह्या सगळ्या लेवल्स होत्या. मग आता कुठली रेंज आतमध्ये बनवली, तर ही लेवल जेव्हा ब्रेक केली तेव्हा हा सिग्नल सुरू झाला. ओके. आणि त्याच्या आतमध्ये ते पूर्ण करायला परत वरती गेलं, जे आधीच्या सेटअपमध्ये तेच आहे, तोच कन्सेप्ट, काहीच वेगळं नाही. मग आता इथूनच धडकून ते का वर जातं आहे, तर ही लेवल होती ती जे आधीचं येतात. नो रिपेंड, नो लॅगिंग, नो लेट, हे सर्वात महत्त्वाचं, हे लक्षात ठेवा. मी त्याशिवाय तसलं काहीतरी बनवत नाही आणि नवीन काही नाही आहे. तो सेटअप फक्त एवढंच आहे की त्याच्यातल्या ज्या लेवल्स असतात ना, ज्या तुम्ही सरावातनं येत होत्या खूप 6 महिने 8 महिन्यातनं, त्या आता अक्षरशः तुम्हाला समोरच दिसतात. आता ही एक लेवल आहे महत्त्वाची, 77,362. इथे लिहूनच येतं 85 बघा, रेजिस्टन्स, सपोर्ट. ठीक आहे. म्हटलंच आपण एका मिनटावर जाऊ, पटापट कळलं. ते तुम्ही समजा तुमच्याकडे अर्धा तास आहे मध्ये, 1 तासमध्ये, तर तो जो काही वेळ लागतो तुम्हाला सरावासाठी ॲनालिसिस करायला,
तर तो का वेळ लागतो, तर तुम्हाला तो माहिती गॅदर करायची असते, माहिती गॅदर करायला लागते ना ती एक प्रकारे. तर माहिती गॅदर करताना तुम्हाला काय काय गोष्टी लागतात, सपोर्ट लागतात, रेजिस्टन्स लागतात, मागचे स्विंग्स असतात, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये प्राईज ॲक्शनमध्ये तुम्हाला त्या इक्विलिब्रियमला जे येतं आहे मार्केट किंवा कसं येतं आहे, मग कुठल्या लेवल महत्त्वाच्या आहेत त्या टायमिंगला लाईव्हमध्ये, ठीक आहे. हे सगळं तुम्हाला इथं लिहून येतं लाईव्हमध्ये, लक्षात घ्या. आता म्हटलंच बघा इथं थोडंसं वेळ लागतो, म्हणजे मी लावताना वेळ लागतो, ठीक आहे. तर मग तुम्हाला लाईव्हमध्ये हे सगळ्या लेवल्स लिहून येतात अशा, आणि ह्याची माहिती तुम्हाला ते देत राहतं. मग आता याच्यात डिफरन्स काय, म्हणजे तुम्हाला माहिती फीचर काय देता येईल, की काही लोक विचारतात की सर हे डायगोनल लाईन कसली आहे, तर ती काय नाही आहे दुसरं तिसरं, ती काही ट्रेंड लाईन नाही आहे, ती रेंज आहे. इथून आत्ता इथपर्यंत रेंजमध्ये आहे मार्केट, आणि त्याला हा बॉक्स आहे, ठीक आहे, लक्षात घ्या. बाकी काही नाही. आणि मग हे लोअर मॅग्नेट काय, की बाबा मार्केट परत तिथं येऊ शकतं, अप्पर मॅग्नेट मार्केट इथं परत येऊ शकतं, ठीक आहे. मग वेव्ह रेफरन्स काय, की अलीकडचं जे वेव्ह आहे ती इथं टच करून इथून सपोर्ट घेऊन परत वर जाऊ शकतं, किंवा ब्रेक झालं तर इथं गेलं ते, ठीक आहे. अशा सगळ्या लेवल लाईव्हमध्ये तुम्हाला येत राहतात. आता उदाहरणार्थ ह्याच्यात बघा, जे मी पहिल्यापासून म्हणतो की मार्केट वेव्हमध्ये चालतं, तर ते या सेटअपमध्ये आपण ते सिद्ध करू शकतो. तुम्ही बघा आता हा सेटअप अपडेट होत राहतो, त्याच्याबद्दलही बोलतो. आता हे बघा इथं तुम्हाला दिसतं आहे, वेव्हच दिसतात कम्प्लिटली त्या, आणि त्याच्या डॉट्स फक्त मी ऑन करतो, ह्याचा हाय आणि स्विंग लो. ह्या झिगझॅग लाईन नाही आहेत. हां, काही लोकांचा तो भ्रम तयार होतो की अरे झिगझॅग लाईन आहे, झिगझॅगचं नाही आहे सेटअप, ते झिगझॅगचा काही उपयोग नाही आहे, ठीक आहे. तर तुम्हाला इथं वेव्ह दिसत असेल ही, आता ही ब्रेक केली तेव्हाच ते वरती गेलेलं आहे, मग वरची रेंज, मग आता ही ब्रेक इथं केली आहे, हे चालू राहतं ना असं, अशा पद्धतीने. तर आता मला तुम्हाला सांगायचं काय, की मार्केट जेव्हा ए पासून बी पर्यंत जातं, ठीक आहे. थांबा एक मिनिट, मार्केट आहे ना इथून इथं जाणार असं, ते मी मगाशी लेक्चरला बोललो इथं जाणार ते, ठीक आहे. तर काय लक्षात येतं तुम्हाला, काय लक्षात येतं, की ते एकदम असं एका एका इथं जसे 2 कॅन्डलमध्ये आलं तसं ते प्रत्येक वेळेस 2 कॅन्डलमध्ये येत नाही ना ते. आता इथं 3 वेव्स तयार केल्यात इथं, मग परत ह्याच्या आतमध्ये 3 वेव्स तयार केल्यात, अशा किती वेव्ह तयार करू शकतं ते, आणि मग हळूहळू करत वरती जातं. तर त्याला पेशन्स लागतात बघण्यासाठी, ठीक आहे. तर आता अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही बघताय तेव्हा ते मार्केटमध्ये जे काही जाताना किंवा येताना, मग आता इथं खाली आलं, आता वरती जाणार आहे असं म्हणलं तर ते मग लगेच वरती गेलं का नाही, आणि ही जी वेव्ह बनली, इंटरनल वेव्ह बनली ना ही, ती ब्रेक केलं ह्या कॅन्डलनी, आणि मग ते वरती गेलेलं इथं, ठीक आहे. परत याचा हाय जो ब्रेक केला ह्या कॅन्डलनी, आणि मग इथं सपोर्ट घेतला आणि मी वरती जायचा प्रयत्न करते, ठीक आहे. अशा पद्धतीने जातं ना ते, एकदमच एका कॅन्डलमध्ये वर जात नाही, किंवा 2 कॅन्डलमध्ये इथं जसं ब्रेकडाऊन दिलं आहे, म्हणजे त्याला खाली जायचं होतं ते एवढं त्यांनी टाईमपास केलेलं आहे, आणि मग त्याने ब्रेक केलं आणि त्याने टच केलं इथं ही लेवल, ठीक आहे, आणि टच केलं त्याने, परत ते रिटर्न त्याच्या साईडला, ते रेजिस्टन्सच्या साईडला आता ते चाललं आहे. मग हे जे काय चालू असतं ना ते एका कॅन्डलमध्ये होत नसतं, तर ते वेव्ह बनवून मग त्याच्या इंटरनल आतमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स असतात, ते सपोर्ट रेजिस्टन्स घेत जातं, म्हणून ते बदलत राहतं. म्हणजे मी जर 5 सेकंदात दाखवतो तुम्हाला, म्हणजे आता ते इथून खाली आलं ना ते, मग ते आता खाली येताना असं ते पद्धतीने आलेलं आहे, ते म्हटलं असं 15 सेकंद, इथं जसं एकदम वर गेलं आहे तसं ते खाली येताना स्लो येतं, इथूनच का वर गेलं तर ह्या लेवलला बघा तुम्ही. तर आता इथूनच वर का जाते, सपोर्ट घेतं आहे, तर मग आता इथून खाली येताना वरती जाताना तुम्हाला हे जे काही चालू असतं तर ते बदलत राहणार ना सपोर्ट रेजिस्टन्स, आतमध्ये पण इंटरनल चालू असतं, बंद होतं, चालू होतं, म्हणून ते हाताळतं. काही लोकांना प्रश्न पडला की चेंज होत राहते ना,
मग एपासून बीपर्यंत जाताना एखादी गोष्ट फटकन जात नाही, नेहमीच अपवादात्मक ठीक आहे, पण जेव्हा ती जाते टेक्निकल ॲनालिसिस थ्रू तेव्हा ते वेव्ह तयार करते, मग इंटरनल स्विंग्स बनतात, मग रेंज बनते, मग सपोर्ट रेजिस्टन्स बनतात, ते ब्रेक होतात, मग परत वरती असं करत एपासून बीपर्यंत ते कितीही वेव्स तयार करत जाऊ शकतं. ठीक आहे, मग ते त्यामुळे ते बदलत राहतं इथं. आणि मेन जर आधीच्या आहेतच ना टार्गेट दिलेलं त्याने, टार्गेट म्हणण्यापेक्षा त्याने लेवल्स दिलेलंच आहे ना, टार्गेट नसतं ह्याला, लेवल्स दिलेलंच आहेत ना. ह्या लेवलला परत रिजेक्शन येतं, परत खाली येतं, परत सपोर्ट घेतं, मागचा सपोर्ट ते बघतं, हे सगळं. आता दुसरं काय की ह्या रेड कॅन्डल आहेत आणि ह्याच्या आतमध्ये ह्या ग्रे कॅन्डल काय आहे त्या, तर इनसाईड कॅन्डल आहेत ह्या, म्हणजे हे रेंज बाउन्स मार्केट आहे. म्हणजे आपल्या सेटअप थ्रू आपल्याला रेंज बाउन्स मार्केट आहे, किंवा आपण त्याला साईडवेजसुद्धा म्हणतो. ठीक आहे, ॲक्च्युली साईडवेज हा शब्द म्हणण्यापेक्षा रेंज बाउन्स मार्केट हा शब्द बेस्ट आहे. मग रेंज बाउन्स म्हणजे काय, कुठल्या रेंजच्या आतमध्ये बाबा, तर हां या रेंज 2 कॅन्डलच्या रेंजच्या आतमध्ये हे कॅन्डल आहे. उदाहरणार्थ आता इथं बघा हे ग्रेज दिसतंय, मग कुठल्या कॅन्डलच्या आतमध्ये येते, तर ह्या 2 ज्या रेड कॅन्डल आहेत त्याच्या आतमध्ये ते मार्केट फिरत राहिलं, इथं रेजिस्टन्स लागत ते खाली आलं, आणि इथं 2 कॅन्डलमध्ये अजून परत रेंज बाउन्स मार्केट आहे. ठीक आहे, आणि आता ते चाललं आहे वरती. मग आता इथं तुम्हाला ग्रीन कॅन्डल दिसत असेल, मग ह्याच्यावरती म्हणून मला ती कॅन्डल शोधता येते, ही कॅन्डल, ही कॅन्डल, ही कॅन्डल. मग ह्याच्यावरती आता परत ब्रेकडाऊन देईल, परत इथं रेंज बाउन्स होऊ शकतं, काय पण होऊ शकतं इथं, आणि मग त्यानुसार ते वरती. मग आपल्याला लाईव्हमध्ये जो डाटा मिळायला पाहिजे तो हा सेटअप आहे. ठीक आहे, आणि जो पहिला सेटअप आहे त्याचाच ॲक्च्युली हा सेटअप आहे, त्यालाच मी फक्त कन्वर्ट केले, त्याच्यात फक्त कलर बिलर ते काही येत नाही, आणि ते सांगायची पण गरज नाही. त्याचा सरावाचा जो पार्ट आहे, तो काम आहे, ते आपण कमी केलं. पण आता एक लक्षात घ्या, मला एक अनुभव आला आहे, लोकांच्या रिस्पॉन्स हा आला आहे की पहिला सेटअप ज्यांना कळला आहे ना त्यांना दुसरा सेटअप हा खूप इझिली कळतो. आता साहजिकच आहे, पण मी एक बघितलं की ज्या लोकांना, मी एक्सपर्ट लोक होते, ज्या लोकांना चार्ट समजतो, पण त्यांना ना वेळ जात होता खूप ॲनालिसिस, आणि कधी कधी चुकलं तर मग भयानक गंडायचं ते. ठीक आहे, मग विषय काय की बाबा ॲनालिसिसचं आमचं काम, माहिती जे मिळवण्याचं काम आहे ते ह्याने हाफ डन केलेलं आहे, हाफ डन केलेलं. आता बाकीचं ऑब्झर्वेशनचं जे का पार्ट असतो तो तुम्हाला एक 5-10 मिनटात करायलाच लागणार आहे ना, किंवा वेळेत असताना होल्ड करता येणार आहे, किंवा तुम्हाला चुकीचं असेल तुम्ही ट्रेडमध्ये तर तुम्हाला लगेच एक्झिट सापडणार आहे, तुम्हाला एक्झिट पण बरोबर सापडणार आहे. हा सेटअप ते चांगलं कार्य करतो, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि सपोर्ट रेजिस्टन्स हे ब्रेकसाठीच असतात, सपोर्ट बिकम्स रेजिस्टन्स बिकम्स सपोर्ट, अशा पद्धतीनेच वर खाली जात असतं ना. मग सप्लाय डिमांड महत्त्वाचे असतात, मूळ की जे लवकर चेंज होत नसतात. मग ह्याच्यात ते एपासून बीपर्यंत असंच लगेच थोडी जातं, ते सपोर्ट रेजिस्टन्स बनवतच जातं ना. म्हणजे इथं जेव्हा ते रेजिस्टन्स लागला आणि हे साईडवेज गेलं तेव्हा ह्याने ब्रेक केला, इथं सपोर्ट झालं ना ह्या लेवलचा, म्हणून इथूनच ते वरती गेलं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हा सेटअप सांगत राहतो की नक्की काय विषय चालू आहे ते. आलं की लक्षात? ठीक आहे, थँक्यू. 1 मिनिट ना. आत्ता मी एकदमच बेसिक तुम्हाला हे सगळं सांगतो आहे, सगळं बेसिक. आता लाईट गेली नेमकी आणि आपला व्हिडिओ पण संपलेला आहे. ठीक आहे, इट्स ओके. आपण परत एकदा याच्यावरती डिटेलमध्ये बोलता येईल. ठीक आहे, आणि त्यातल्या तुम्ही जेव्हा सेटअप हा घ्याल त्यावेळेस तुम्हाला एकदम कळलंच की लाईव्हमध्ये काय लेवलला तो वर्क करतो. हा सेटअप नक्की यूज करून बघा. पहिला जो, आता लाईट गेले त्याच्यामुळे लाईव्ह मी काही सांगत नाही आहे, पण पहिला जो सेटअप आहे त्याला रिप्लेसमेंट हा नाही आहे, दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही वापरायचं आहे. पहिला सेटअपने उलट तुम्हाला फायदाच होतो की त्याच्यामध्ये तुम्हाला ओरिजिन कळतं, चार्ट कसा समजावून घ्यायचा आहे, त्याचं लॉजिक काय ते त्या सेटअपमध्ये कळतं, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही एक्झिक्युशनसाठी, ट्रेडिंगच्या एक्झिक्युशनसाठी तुम्ही हा सेटअप वापरू शकता. अशा दोन्ही, एखाद्याला जर समजा पहिला सेटअप नाही घ्यायचा आहे तर हा सेटअप ते घेऊ शकतात. हा पण पेडच आहे. मला तुम्ही जो टेलिग्राम चॅनल आहे आपला त्याला तुम्ही जॉईन व्हा,
तिथं तुम्हाला फी सांगितली जाईल, काही इश्यू नाही, मंथली फी असते आपल्याकडे. आणि हा सेटअप बेस्ट आहे, तुम्हाला ते यूज केल्यावर कळेलच. ठीक आहे, थँक्यू.